नमस्ते, वेलकम. पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर काहीतरी नवीनमध्ये. तो आता असा प्लॅन झाला आहे की आम्ही इथे दुबईला शिफ्ट झाल्यापासून आम्हाला फिश खायला नाही मिळाली आहे. सो आता एक आम्ही सर्च केलं, डेरा फिश मार्केट. ॲक्च्युली ते मार्केट खूप मोठं आहे, आम्हाला माहिती नव्हतं ते. तो आम्ही सर्च केलं आहे आणि चाललो आहे आता, कारण की आज जयेश घरी आहे तर काहीतरी नवीन जागा बघू शकतो. रोएसला होती तेव्हा एका फोनवर मच्छी येऊन जायची घरी, कारण की कळलं होतं तिकडचे शॉप्स वगैरे. पण आता इथलं अजून तेवढं माहीत नाही आहे की ऑनलाईन वगैरे कोण देतं काय वगैरे. तर आम्ही आता जातो आहे त्या फिश मार्केटमध्ये. बघू होम डिलिव्हरी वगैरे कसं काय असेल, थोडीशी इन्क्वायरी करायची आहे. आणि हे सगळं जयेश घरी असल्यावरच पॉसिबल होतं, कारण की आम्ही असे जे काय बोलू शकतो त्याला वाया किंवा ट्रेन किंवा टॅक्सी असं सगळं करत पॉसिबल होत नाही. तर आज जाऊन बघतोय कसं काय मिळतं आहे वगैरे, आणि तुम्हालाही दाखवते थोडं फिश मार्केट. ॲक्च्युली क्लायमेट इतकं गरम आहे, तुम्ही बघू शकता माझा अवतार काय झाला आहे तो. मी रेडी झाली होती पण खूपच घाम आणि भरपूर अवतार होते. अजून 1-1.5 महिना हे क्लायमेट तसंच राहणार आहे. पण बघूया, बाहेर दिवसभर सकाळपासून घरीच होतो, त्याच्यामुळे थोडंसं एक राऊंड पण मारतो, काहीतरी नवीन एक्सप्लोअर करतो. तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवीन. आणि माझा आवाज थोडा कमी येतो आहे, कारण की या सगळ्या शिफ्टिंगच्या नादामध्ये माझा माईक मिसप्लेस झाला आहे आणि मी आज भरपूर तो शोधला पण मला काही तो मिळाला नाही आहे. तर थोडा माझा आवाज कमी येईल, तर थोडं सांभाळून घ्या. आम्ही पोचलो आहे, आता ही पार्किंग आहे इथे आणि आम्ही आता एंट्री गेट शोधतोय कुठे आहे, कारण की भरपूर मोठे आहे. आय थिंक हे पूर्ण होलसेल आहे. आम्ही पोचलो तर आहे, पण मार्केट खूप मोठं वाटतंय, कारण की सगळेजण ट्रॉलीज वगैरे घेऊन फिरतात. वा, मस्त आहे. वॉटरफ्रंट मार्केट असं लिहिलंय. आम्हाला हे काय माहीत नव्हतं. फिश शोधत शोधत आलोय आम्ही. इथे मोठा खेकडा बनवलाय. अच्छा, पूर्ण इथे रेस्टॉरंट आहेत. आय थिंक गेट नंबर 4 असेल. आम्ही फर्स्ट टाइम आल्यामुळे आम्हालाही काही जास्त माहीत नाही आहे, आणि थोडा आवाज आहे आजूबाजूला, तर माझा आवाज कमी येईल. हां, मिळालं फिश मार्केट. मला तर अगदी वाटलं की मॉलच आहे. हो, इथे सगळे स्टोरेजचे, म्हणजे तुम्हाला जास्त घ्यायचे असेल फिश तर. फिश टँक खूप मोठं आहे हे. आता मी पहिला सगळं बघून घेते. हे सगळे फिश टँक, यातनं आपण घ्यायची का फिश? हे फिश टँक वाले आहेत. ब्ल्यू क्रॅब. रबर बँड लगाडी. हा, अरे विकायला आहेत रबर बँड. हा, त्याला रबर बँड लावलेत, म्हणजे हे विकायला असणार. बापरे, हा केवढा मोठा आहे. हे सगळे समुद्रवाले आहेत. हा, खाडीवाले वेगळे असतात. हा, इथे सगळे पिलर आहेत. A, D, G आणि B वगैरे असेल आता ॲक्च्युली. हा, इथे ई दिसला. बघू कसं काय आहे ते. इथे कोलबीचे प्रकार बघा किती ठेवलेत. हे व्हिडिओमध्ये पण एवढे दिसत नाहीये, पण भरपूर मोठी आहे. आता पूर्ण माझ्या हाता एवढी येते कोलबी. हा, हे काहीतरी वेगळं आहे, समुद्री काहीतरी असेल. पण हा खेकडा केवढा आहे. बापरे, त्या माणसाच्या हातावरनं तुम्हाला अंदाज येईल.
एवढं मोठं सेटअप आहे ह्यांचा. हो ना, केवढं आहे बघ. इकडे क्लिनिंगला दिली आहे आणि ते इथे डिस्प्लेवर नंबर येतो आणि आम्हाला बिलिंगवर नंबर दिला आणि हे डिस्प्ले आहे. तर जसं रेडी होईल तसं डिस्प्लेवर नंबर दिसेल, मग येऊन आपण घ्यायचा. तो टर्किश आईस्क्रीमवाला कोण त्याच्याकडे टाइमपास करेल, तर देत नाही. मला दुपारी खायची होती. इथे आम्हाला देशी अंडी मिळाले. कैसे चेक करता? ऐसा चेक करेगा, टूटा वाला सकते हैं वो अंदर का कैसे, मतलब ये डॉट है ना? ये अच्छा है. अच्छा. ये पूरा काला आएगा, खराब है, काला है, खराब आता नहीं है. ओके. चेक कर. हे हनीकोम आहे. ते अंडी सगळेजण चेक करून घेत आहे. देसी अचार, मसाले आहेत सगळे. कोल्ड प्रेस्ड. नंतर इथे फरसाणच्या दुकानात आलेलो. ते आपले सगळे इंडियन फरसाण ते सगळे ठेवलेत. आणि ते आतमध्ये चॉकलेट्सचं शॉप आहे, तर तिकडनं पण चॉकलेटचं शॉप आहे. तिथनं पण आम्ही चॉकलेट्स घेतले, ड्रायफ्रूट्स. आणि इथे सगळं आहे. डिंक, जिरा, हे आपले गरम मसाले, चक्रीफूल वगैरे, बडीशेप, मेथी, हे डिंक, खडीसाखर. आम्ही तिथे क्लिनिंगला फिश दिली, पण आता खूप गर्दी आहे तिथे क्लिनिंगसाठी. म्हणून म्हटलं बाहेर बघून येऊया कसं काय आहे ते, कुठे दुकानं कोणती आहेत. आणि इकडे ना आम्ही फर्स्ट फ्लोअरला आहोत, त्याच्यावर सेकंड फ्लोअरला लुलू हायपर मार्केट. हे लुलू हायपर मार्केट आहे. म्हणजे आपलं जसं डीमार्ट इंडियामध्ये जसं डीमार्ट असतं, तसं इथे लुलू हायपर मार्केट आहे. इथे सगळंच मिळून जातं आपलं सामान पूर्ण महिन्याचं. व्हेजिटेबल्स वगैरे आणि कडधान्य, महिन्याचं जे काय असतं आपल्याला लागतं रुटीनवालं ते. हे असंच काय आहे, ग्रोटोपिया काहीतरी. हे प्रोजेक्ट सारखा वगैरे लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह. हे व्हेजिटेबल ग्रोईंगचं आय थिंक शिकवतात मुलांना. हे सगळं आर्टिफिशियलच आहे. हे फ्रूट आणि व्हेजिटेबल मार्केट मिळालं. शोधत होतो आम्ही. सगळीकडे एवढी गर्दी आहे. बापरे, इथे पण असंच आहे. ए, सी, पुढे तिथे बी. इथे सगळ्या अशा खुर्ची वगैरे घेऊन पण बसलेत लेडीज आणि बसून ऑर्डर वगैरे करतात.